खरीपाच्या तोंडावर बियाणं घोटाळा। कृषी खातच करतंय शेतकऱ्यांची फसवणूक। महाबीज लावतंय शेतकऱ्यांना चुना। यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली आणि बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी बियाणांची जुळवाजुळव करायला लागला। मात्र सरकारने 100% अनुदानावर हेक्टरी 75 किलो बियाणं देण्याचं जाहीर केलं। मात्र महाबीजकडून प्रत्यक्षात 66 किलोच बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे। माझ्या कुटुंबामध्ये दोघांना त्या महाडीबीटी मध्ये सोयाबीनच्या लॉटरीमध्ये लागलं होतं। त्याच्यामध्ये माझ्या नावावर 1 हेक्टरसाठी 75 किलो लागलं होतं आणि माझ्या आईच्या नावावर 65 किलो लागलं होतं। मग आता इथं सध्या 22 किलोची पॅकिंग उपलब्ध असल्यामुळे 22-66 अशा 3 बॅगा मला मिळालेल्या आहेत आणि उरलेले जे 9 किलो आहे ते कमी मिळत आहे। एकीकडे सरकार हेक्टरी 75 किलो बियाण्याची घोषणा करतंय। त्यानुसार महाडीबीटीच्या लॉटरीनुसार शेतकऱ्यांना महाबीजचं बियाणं देण्यात येतंय। मात्र महाबीजकडून 22 किलोची एक बॅग याप्रमाणे 66 किलोच बियाणं देण्यात येतंय। त्यामुळे महाबीज प्रति हेक्टर 9 किलोंवर डल्ला मारत असल्याचं समोर आलंय। मात्र शेतकऱ्याला 75 किलो बियाणे मोफत देण्याची योजना। महाबीजकडून 22 किलो बियाण्यांच्या 3 बॅग्सचं वाटप। 75 किलो ऐवजी शेतकऱ्यांच्या वाट्याला प्रत्यक्षात 66 किलोच बियाणं। शेतकऱ्याला हेक्टरी 9 किलो बियाण्याचा तोटा। तर साम टीव्हीने हा धक्कादायक प्रकार समोर आणला। त्यानंतर अमरावती कृषी विभागानं सारवासारव करत घोटाळ्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला। 55 किलो सीड रेट असताना 66 किलो बियाणं देण्यात येत आहे। तर त्यामुळे कमी असं आपण त्याला म्हणू शकणार नाही। दुसरं असं याच्यामध्ये की बियाणे बॅग ही फोडून 9 किलो एका शेतकऱ्यांना उरलेलं 13 किलो दुसऱ्या शेतकऱ्यांना देता येणार नाही। त्याचप्रमाणे जर काही शेतकरी म्हणत असतील की आम्ही वरच्या 13 किलोचे जर आम्ही त्यांना पैसे द्यायला तयार आहे, परंतु हे अनुदानित असल्या कारणानं ते 13 किलोचं बियाणं समोरच्या कुठल्या तरी शेतकऱ्यांना कमी पडू शकते। तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी साम टीव्हीच्या बातमीची दखल घेत घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले। त्याची चौकशी करतो आपण। मला पहिल्यांदा या गोष्टी सांगितल्या आहेत। मी लगेच अमरावती विभागाच्या आमच्या जेडीओला फोन करून लगेच चौकशी करतो आणि त्या संदर्भात जर काही कृषी सेवा केंद्रावाल्यांनी काही गडबड केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करायला निर्देशित करणार। एकीकडे सरकार 75 किलो प्रति हेक्टर याप्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या बियाण्यांची बेरीज करेल, तर बळीराजाच्या पदरात 9 किलो कमी बियाणं पडेल। त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीनंतर शेतकऱ्यांना हक्काचं 75 किलो बियाणं देण्यात येणार की महाबीज नंतर सरकार ही बळीराजाची फसवणूकच करणार, याकडे राज्यातील 1.5 कोटी शेतकऱ्यांचं आता लक्ष लागलंय। अमर घटारेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, अमरावती।